2026च्या अर्थसंकल्पामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मोठी घोषणा केली होती आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने ही योजना असून या योजनेमध्ये आता जी 2019मध्ये महात्मा ज्योतिराव फुले योजना कर्जमाफी योजना चालू केली होती, त्याच धर्तीवर या योजनेचे नियम अंमलात आल्याचं प्रवीण परदेशी समितीनं नुकताच अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला असून कमीत कमी ते 35-40 लाख लोकांना या फायदा होणार असल्याचं सांगितलं जातं. नमस्कार मित्रांनो, कृष्णा गोडसे. अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पुढील माहिती आपण मित्रांनो याच बातमीच्या विविध चॅनलवर ज्या माहिती येतात त्या माहितीच्या आधारे आपण शेतकऱ्यांना कशी कर्जमाफी दिली जाणार आहे पुढील अपडेट बातम्याच्या माध्यमातून घेऊया. महायुती सरकार राज्यामधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे. सरकार महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या निकषानुसारच मदत देणार असल्याची माहिती मिळते आणि यासाठी सरकारकडून तयारी सुद्धा सुरू करण्यात आल्याची माहिती मिळते. आता या संदर्भात हालचालींना वेग आलाय. मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती आणि या समितीनं शासनाला कर्जमाफीसह इतरही काही उपाययोजना सुचवलेल्या आहेत. तर या समितीच्या अहवालात काय आहे आपण पाहतोय. शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं संपूर्ण कर्ज हे माफ केलं जाऊ शकतं. नियमित कर्जदारांना 50,000चं अनुदान. राज्यामधील 35 ते 40 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र. 2 लाखांहून जास्त कर्ज असल्यास जास्तीची रक्कम भरल्यानंतरच 2 लाखांच्या कर्जमाफीचा लाभ मिळू शकणार आहे. जुन्या योजनेप्रमाणेच निकष राहतील. समितीकडून गट शेती आणि तातडीच्या मदतीची शिफारस करण्यात आली आहे. शेतकऱ्याला हे जगवायलाच पाहिजे ना. शेतकरी जगला तर जग जगणार आहे. त्याच्यामुळे त्यांना मदत करायलाच पाहिजे. हे सरकारचं काम आहे. अनेक उद्योगधंद्यांना सुद्धा मदत करतातच ना बँका, सरकार वगैरे. अडचणीत आल्या तर मग ते OTS वगैरे अमुक तमुक करून ते एक प्रकारे मदतच जाते त्यांना. तसंच शेतकऱ्यांना अडचणीच्या काळामध्ये मदत करायला पाहिजे. अधिवेशनामध्येच निर्णय घेतलेला आहे आणि 2 लाखापर्यंत शेतकरी बांधवांचं कर्ज जे थकीत आहे त्या शेतकरी बांधवांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. लवकरच त्याची कारवाई चालू होईल. जे लोक नियमित कर्ज भरतायत अशा लोकांना सानुग्रह अनुदान 50,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. याची प्रक्रिया चालू आहे. त्यामुळं जो शब्द माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निवडणुकीमध्ये दिलेला होता त्या प्रत्येक शब्दाला न्याय देण्याची भूमिका, तो प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय घेताना आपण पाहतो.